हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. अमावस्या ही दर महिन्याला येत असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण या दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येचे एक प्रत्येक वेगळे महत्त्व असते. आज जी अमावस्या आहे ती भौमावस्या आहे आणि ही जी अमावस्या आहे, जी आपण उपाय करणार आहोत दर महिन्याला, जे मी तुम्हाला सांगत असते, तर हे उपाय जेव्हा आपण नियमितपणे करतो ना, तेव्हा त्या अमावस्येला केलेल्या उपायांचे आश्चर्यजनक बदल आपल्या जीवनामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळतात. कारण अमावस्येला केलेले उपाय हे पितरांना शांती मिळवून देतात व त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही कितीही देवांची पूजा अर्चना केली, उपासना केली, व्रतवैकल्य केले, तरी त्याचे फळ हे तुम्हाला मिळू शकत नाही. कारण देवांना पित्र हे प्रसन्न असतील तरच आशीर्वाद किंवा कृपा करता येते. हो, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. कारण पितरांना असं वरदानच लाभलेलं आहे देवांकडून. त्यामागे एक कथा आहे, ती मी तुम्हाला पुन्हा एकदा कधीतरी शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आज आपण पाहतोय ते अमावस्येचे उपाय. म्हणूनच पिंपळाच्या झाडावरती अमावस्येला पितरांचा निवास असतो किंवा पितरांचा वास असतो असे म्हटले जाते. याचबरोबर अनेक देवी देवतांचा देखील वास असतो. म्हणूनच पिंपळाच्या झाडाला अमावस्येचे एवढे महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण पितरांची कृपा प्राप्त करण्याबरोबर अनेक देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. म्हणूनच आपण अमावस्येचे उपाय हे दरवेळेस मी तुम्हाला सांगत असते. अशाच महत्त्वपूर्ण व नवनवीन माहिती आणि सोप्या उपायांसाठी आजच आपल्या परिवाराचा तुम्ही भाग जरूर बना. आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सोबतचे जे बेल बटन आहे, नोटिफिकेशनचे आयकॉन आहे, ते देखील प्रेस करा. आपले बरेच भाऊ बहीण जे आहेत ते रोज आपले व्हिडिओ पाहतात, पण सबस्क्राईब करायचेच विसरून जातात. म्हणूनच माझी ही आग्रहाची विनंती आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. कारण माझ्यासाठी एक सबस्क्रायबर, एक सदस्य हे मोटिवेशनचं काम करते आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत अनेक नवनवीन माहितीचे व्हिडिओ सादर करू शकते. म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा आपण आता अमावस्येला काय करायचं आहे ते बघूया. नेहमी दर अमावस्येला घरातील कोपऱ्यातून स्वच्छ झाडू मारून घ्यायचे. जरी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक वस्तू उचलायची नाही झाली, तरी प्रत्येक कानाकोपऱ्यातून तुम्ही झाडू हा मारला पाहिजे. आणि झाडू जेव्हा तुम्ही झटकून सगळ्या गोष्टी, जाळ्या, जळमटे जे काय आहेत त्या सगळ्या काढायच्या आहेत. ज्यांना पितरांचा त्रास आहे किंवा पितृदोष आहे, कसाही असू द्या, तो कितीही भयंकर असू द्या, त्या सर्वांनी मोठ्या शांती, होम हवन करण्यासाठी पैसे घालवण्यापेक्षा अमावस्येचा हा उपाय करणे हा गोल्डन चान्सच आहे. ही संधी तुम्ही अजिबात सोडायला नाही पाहिजे. दर महिन्याला तुम्ही करणाऱ्या या छोट्या उपायांमुळे तुमच्या अनेक गोष्टींच्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडता. चला तर मग वळूया आपल्या उपायांकडे. पिंपळाच्या झाडाचा विषय निघाला आहेच, तर सर्वप्रथम आपण पिंपळाच्या झाडाचाच उपाय पाहूया. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी साखर मिश्रित गोड पाणी अर्पण करायचं आहे आपल्याला. एका बॉटलमध्ये चिमूटभर साखर टाकून ते पाणी तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. मोठे जुने पिंपळाचे झाड तुम्ही अगोदरच बघून ठेवा. म्हणजे दरवेळेस आपण जे उपाय करणार आहोत दर महिन्याला, त्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाचा उपाय हा कायमस्वरूपी ठेवायचा आहे. तिथेच तुम्ही उपाय त्या झाडाजवळच दरवेळेस करू शकताल. तुम्हाला दरवेळेस नवनवीन झाड बघण्यासाठी वेळ वाया घालवावा लागणार नाही. त्यामुळेच पिंपळाच्या झाडाला जे आहे साखर मिश्रित गोड पाणी तुम्ही जरूर अर्पण करायचं आहे. यामुळे पितृ तृप्त होतात. त्यासोबतच पिंपळाला पांढरे कच्चे सूत, कच्चा धागा मिळतो बघा, कच्चे सूत मागितले की पूजा भांडाराच्या दुकानामध्ये, जिथे पूजेची सर्व सामग्री मिळते, तर तो सूत घ्यायचा आहे. 7 वेळा पिंपळाच्या झाडाला हा गुंडाळायचा आहे, झाडाला स्पर्श न करता. कारण का, तर फक्त शनिवारीच आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकतो, इतर वेळेस आपण करू शकत नाही. कारण अनेक देवी देवतांसोबत, पितरांसोबत अनेक अदृश्य शक्त्या, वाईट शक्त्या देखील पिंपळाच्या झाडावर असतात. म्हणून
व्यवस्थित हे काळजी घेऊन तुम्ही हा कच्चा सूत गुंडाळायचा आहे. अमावस्येच्या दिवशी माशांना कणकेमध्ये तुम्ही उडदाचे पीठ मिक्स करून किंवा पीठ जर नसेल तर उडीद डाळ आदल्या दिवशी भिजवून ती मिक्सरला वाटून गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून हे पीठ चांगले मळून घ्या. त्याचे छोटे छोटे 108 गोळे आपल्याला तयार करायचे आहेत. लक्षात घ्या, 108 गोळे. व्यवस्थित ध्यान देऊन बरोबर तुम्ही 108 गोळे तयार करायचे आहेत. हे गोळे जेव्हा आपण नेत असतो तेव्हा ते चिकटले तरी चालेल, शंका नका बाळगू. किंवा मग तुम्ही म्हणताल की ते गोळे एकमेकाला चिटकणार, पीठ आहे साहजिक आहे, पिशवीमध्ये वगैरे तुम्ही जर घेतले. पण जे प्रत्येक गोळा बनवताना तुमच्या हाताची पाची बोटे, तळहात दोन्ही हाताचे जे लागणार आहे, त्याला स्पर्श होणार आहे, त्यामधून प्रत्येक ग्रहाची तुमच्या हातातून प्रत्येक निगेटिव्हिटी त्याद्वारे जाणार आहे. म्हणूनच 108 गोळे तयार करून घ्यायचे बारीक बारीक. महिन्यातून एकदा अमावस्येला माशांना जरूर खायला घालायचे आहेत आपल्याला. हे 108 पिठाचे गोळे माशांना खायला घालायचे आहेत दर अमावस्येला. हे जे 2 उपाय मी आत्ता सांगितलेत ते वाटतात एकदम साधे, सोपे, एकदम छोटे, की हां एवढा साधा उपाय काय याचा परिणाम होणार आहे. पण हे जे पाहिलेले उपाय जे मी तुम्हाला सांगितलेत याचा रिझल्ट खूप चमत्कारिकरित्या आपल्याला मिळतो, स्वतःला जाणवू लागतो. जर तुम्हाला खरंच या पितृदोषातून मुक्तता मिळवायची आहे तर हे उपाय तुम्ही जरूर केले पाहिजेत. जिथे कुठे जवळपास तुमच्या नदी, तळे किंवा विहीर असेल तिथे माशांना हे खायला द्या. व त्याचबरोबर नदी किंवा तलाव म्हणजे जिथे असे वाहते पाणी असते, प्रवाहित जे वाहते पाणी असते नदीमध्ये, तर तिथे तुम्हाला पिवळी फुले घ्यायची आहेत. झेंडूची घेतलीत तरी चालणार आहे, 7 किंवा 5. आणि पितरांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणत्याही तेलाचा करा, काही हरकत नाही आहे. आणि ही दिवा व फुले तुम्ही पितरांचे स्मरण करून मनोमन अर्पण करायचे आहे. जसं पाणी वाहत जाईल त्याबरोबर हे दिवा आणि फुले वाहत जातील. घरातल्या कटकटी, त्रास, भांडणे, आजारपण या सर्वांना आळा बसून तुमच्यापासून हे सर्व त्रास दूर दूर निघून जातील आणि स्थिर लक्ष्मी येण्याचे मार्ग आपोआप मोकळे होऊ लागतील. म्हणूनच हा उपाय तुम्ही जरूर करा. आणि आणखीन एक मला जाता जाता सांगावासा वाटतोय उपाय, तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दर महिन्याला एका वाटीमध्ये गोमूत्र घ्यायचं आहे. मार्केटमध्ये छोट्या छोट्या बॉटल मिळतात गोमूत्राच्या, ज्याचा अर्क देखील मिळतो गोमूत्राचा, त्याचा वास अजिबात येत नाही. ते वाटीमध्ये घ्यायचं छोट्या. आपली 5 बोटे त्यामध्ये बुडवायची आहेत. आपली जी हाताची 5 बोटे त्यामध्ये अशी बुडवून पूर्ण घरामध्ये याचा शिंतोडा आपल्याला द्यायचा आहे. संपूर्ण घरात, दारात, प्रत्येक कोपऱ्यामध्ये अमावस्येच्या दिवशी याचा शिंतोडा द्यायचा आहे. हे करत असताना ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्राचा निरंतर जाप करायचा आहे. किंवा सरळ मोबाईलवरती मोठ्या आवाजात तुम्ही लावून हा जो आहे गोमूत्राचा शिंतोडा तुम्हाला सगळीकडे द्यायचा आहे घरभर. आणि हा उपाय दर अमावस्याला करायचे आहेत. हे छोटे छोटे उपाय साधारणतः तुम्ही 11 अमावस्या हे उपाय चालू ठेवायचे आहेत. त्याचा तुम्हाला जो रिझल्ट आहे तो आश्चर्यकारक तुम्हाला जाणवू लागेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.